पूजा प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि शिवपुत्राय नमः सकल पूजार्थे तुम्ही रिद्धी सिद्धीला फुल त्यातलं पांढरं फुल दोन फुल रिद्धय नमः सिद्धय नमः सकल पूजार्थे गंधा क्षतपटमाये संपूजयता तुम्ही हे गणेशाच्या समोर ठेवा मंगलम रिद्धय नमः सिद्धय नमः सकल पूजार्थे गंधा क्षतपटमाये संपूजयता मंगलमूर्तये नमः सकल पूजार्थे गंधा क्षतपटमाये धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे औषधा गणेशाला खोबरं अतिप्रिय आहे समोर ठेवले नैवेद्यात पाणी फिरवून नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाप्राणवापनिगनुदान समानः उदरासं कमक्षारणं समर्पयामि क्रोधवर्धनादेः चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे वेड पूगे बलताम्रं सुवर्णपादे रक्षणां समर्पयामि एक नंबरच्या विड्यावरती ठेवा सुवर्णपादे रक्षणां समर्पयामि सुवर्णपादे रक्षणां समर्पयामि नान ठेवा त्यावरती सुवर्णपादे रक्षणां समर्पयामि मंगलमूर्तये नमः पलीकडच्या नावाला काढला पत्र बंद कर ती जायचं मंगलमूर्तये नमः अथ आराध्यगणपतिं दर्शयामि हरिः ओम महागणाधिपतये नमः ओम चंद्रमामर्धोजातपितो सूर्यो अजायत रोजावायुषप्राणशंकादन्यजायत हरिः ओम दर्शनार्थी ओळायचे आहे तुम्ही हातात लावा ओम मंगलमूर्ती त्यांच्या हातात मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया हरिः ओम इकरदना गजवदना देवा इकरदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा लंबोदर सगुणा हो देवा मूषकवाहन वरदा देवा मूषकवाहन वरदा देवा वेद्यानिधे गहना हो देवा वेद्यानिधे गहना हो देवा गंडस्थलमद श्रविता देवा गंडस्थलमद श्रविता देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा मधुकर रस भ्रमणा हो देवा पार्वती पुत्र गजानन देवा पार्वती पुत्र गजानन देवा जय 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 गणनाथ हो देवा जय 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 गणनाथ हो देवा इकरदना गजवदना देवा इकरदना गजवदना देवा लंबोदर सगुणा हो देवा मंगलमूर्तये नमः जलेना शीतले कर्णम पुष्पेना वंदनम हाताला ठेवा खांद्यावरती हात ठेवा दोघांनी म्हणा आणि फल दाणेन फलदोस्तु सदा मम मंगलमूर्ती महागणेशा विशेष अर्घ्य फलदाणेन फलदोस्तु सदा मम दोघांनी गणेशाला प्रार्थना करावी आज या पूजेच्या माध्यमातून आज आम्ही तुझी गणेश पूजा केलेली आहे तुला अभिषेक केलेला आहे पूजा केलेली आहे तुला फुलं अर्पण केले अर्पण केला आहे केलेली सेवा केलेली पूजा मान्य करून घे आणि तुझी कृपा दृष्टी आमच्यावरती असू कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे आपल्यावरती जरी एखादं विघ्न असेल रस्त्यामध्ये तरी ते विघ्नाचा हरण व्हावा त्याच पद्धतीने ती रिद्धी सिद्धीची देवता आहे आपल्याला उत्तम विद्या बुद्धी प्राप्त व्हावी अशा अनेक प्रकारचे हेतून तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू दे अशी दोघांनी प्रार्थना करा मंगलमूर्तये नमो नमः विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विदाय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरे सुदाय गणनाथ नमो नमस्ते नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः नमस्ते रुद्ररूपाय कररूपाय ते नमः विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकं प्रिय निर्विघ्नं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा त्वां विघ्नशत्रुद्दलनेते च सुन्दरेते भक्तप्रियेते सुखदेते वरप्रदेते विद्याप्रदेते घर्यत्यस्त्वन्दे सेव्यो गणेश वरदो भवनित्यमेव गणेशवरून ही श्रीपद ओळा मंगलमूर्तये नमो नमः ठेवा महागणाधिपतये नमो नमः
प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि इदं नमो मंगलमूर्तये नमः अनया पूर्या श्री महागणपती देवता प्रियतां नमः। या ठिकाणी कार्याच्या रंगी आपण गणेशाची पूजा केलेली आहे। गणेशाची गृहे पंकजं व्यालयन्न सूत्रबिंदु शेखरं कृपागरं नारदादि योगे वृंदावन्दे तं दिगंबरं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्दे तारकं रवं नीलकण्डामी सिद्धार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे। ओम दक्षिण दिशे भैरवाय नमः पितृदेव्य नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। तुम्ही दोघांनी डोळ्याला पांडवा नेत्रोदक स्पर्शनम। यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा किंवा धर्मशास्त्र भरपूर ग्रंथ आहेत। या सर्व पुराणामध्ये प्रथमतः देवपूजा, दुसरी पूजा आहे ती पूर्वजनांची पूजा आणि तिसरी पूजा म्हणजे अग्निपूजा। दररोज यज्ञ करायचा आहे। आम्ही दररोज यज्ञ करून तुमच्यासाठी आमच्या स्वतःसाठी होत नाही म्हणून आपल्या शरीरामध्ये जर सात्विक आहार असेल तर दररोज यज्ञ केल्यानंतर आपलं होतं। मात्र आता सध्याच्या स्थितीला मांसाहार करून तुमचा अग्नी तृप्त होत नाही म्हणजे तो सात्विक आहारामध्ये पुढं कांदा लसूण जे काही असेल ते तुम्ही सात्विकतेमध्ये मात्र आज या ठिकाणी आपण यज्ञ करतच आहोत म्हणजे त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतंय। मात्र तरी सुद्धा या विश्वामध्ये दिसणाऱ्या दोन देवता आहेत सूर्य आणि दीप म्हणजे दिवा यांच्या साक्षीने आपण पूजा करतोय। कोणताही कर्म असो आपल्याला साक्ष ही महत्त्वाची असते। दोघांनी हात जोडा सूर्याला प्रार्थना करा तुझ्यासारखं तेज आम्हाला आणि आमच्या आपत्याला प्राप्त व्हावं आणि या देवाला प्रार्थना करा की तुझ्यासारखी सहनशीलता आमच्या जीवनामध्ये सहनशीलता म्हणजे काय आमच्या क्रोधावरती नियंत्रण असावं। जे जर ठेवलं तर आपल्या कुटुंबावरती पूर्ण विश्वावरती आपण विजय मिळवू। नमस्कार करावा। ओम कृष्णेन रजता वर्तमानो निवेशयन् मर्दं मर्दं च हिरण्येन सविता हृदयेन देवजाति भुवनानि विषण्ण सूर्यनारायण भगवान के जय। दीपनाथ देवता जन्मा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योते नमोस्तुते। दीपनाथ भगवान की जय। दिवा कशाचा केला सांगितलं तुपाचा हात असते त्या साती देवींना पावसाचा आशीर्वाद कुठल्या माहिती आहे त्याला काय वास्तुपुरुषाला वास्तुपुरुषाचा वास्तूला आणि वास्तूचा तुम्हाला अशा पद्धतीने ही साखळी आपल्याला त्रास होतो। अशा हेतून हात जोडून पंचदशी वरून म्हणजे पावसाला प्रार्थना करावी तुझं उलय आणि वास्तूवरती त्याच पद्धतीने या विश्वावरती सर्व पशु पक्षी प्राणी मात्रावरती असावं। ओम षण्णो बाता भवता गु षण्ण सपत सूर्यः षण्ण कणकदेवा कणिकरदेवा पर्जन्यो अवेवरे गदो पर्जन्यनाथ भगवान की जय। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। यानंतरच पूजन आहे ते उत्तर दिशेला मारुती देवता आहे। मारुती ही महारुद्र देवता आहे चिरंजीवी देवता आहे मृत्यूची देवता नाही। आपलं पण काहीतरी आयुष्य वाढावं मारुतीसारखं नाही वाढणार मात्र काही ना काहीतरी आपलं आयुष्य वाढावं त्याच पद्धतीने आपली रोगराई नष्ट व्हावी कारण ती सुद्धा मारुती ही बलाची देवता आहे। आपल्याला काहीतरी बल प्राप्त व्हावं अशा हेतून उत्तर दिशे मारुतीला नमस्कार करा। मनोजपं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुत्थमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बजरंगबली हनुमंताय नमः। तुम्ही एकट्याने उजव्या पायाचे टाच 3 वेळा जमिनीला वाजवा मारुतीचं स्मरण करून बजरंगबली के जय। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। जरंडेश्वर महारुद्र भगवान के जय। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। अरे हे पाय अवघडले का तुझे 1-2 मिनिट उभं राहिला तरी चालेल। शिवाय च शिवतराय महारुद्र भगवान की जय। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि। सर्वे
सप्तद्वीपां सुंदरा रगवेदवाता यजुर्वेदो परिवर पाणी घाला कलेशमध्ये गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु सरस्वतीं प्रणाय माध्यमं कुरेता दंडवंशैव अक्षदाल्य सुरश्रेष्ठ नका कुंकुवायचं तुम्ही हळद व्हायची सरस्वतीं प्रणाय रक्तसूत्रेण कलशं वेष्टयेता रक्तसूत्रेण कलशं वेष्टयेता वा वेदागा सौर्याय भव्याय वंदेरासे गौर्यमुनियन्ते स्वाद्यो मनसादे वयंदः बोलयामि दक्षिणेला एक टिप करायचे दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं मध्यभागी थोडे शिंपडा संस्कारामध्ये चार वेदांना फार महत्त्व आहे. पूर्वेला ऋग्वेद वास करत असतो, दक्षिणेला यजुर्वेद वास करत असतो, पश्चिमेला सामवेद वास करत असतो म्हणजे राहत असतो, उत्तरेला अथर्ववेद वास करत असतो. या चार वेदांचा आशीर्वाद या गर्भासाठी महत्त्वाचा आहे. पूर्वेला प्रत्येकदा हात जोडून नमस्कार करा. पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि, दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि, पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि, उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि, मध्ये अपंबते वरुणराज भगवान की जय. प्रार्थना पूर्व नमस्कारान् समर्पयामि. हे पूर्व दिशेला फुलभाव. पूर्व दिशे ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः दक्षिणेला, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरेला वाहव उत्तरे आणि ते बरोबर आहे पश्चिमेला हे उत्तरे अथर्ववेदाय नमः वम वरुणाय नमः वरुणं पूजयामि. या चार वेदांच्या मध्ये सोन्याचा घडा ठेवायचा आहे. घडा म्हणजे हंडा ठेवायचा. या युगामध्ये सुवर्ण दुर्मिळ आहे. आता तुम्ही तांब ठेवू शकताय, एखादा स्टीलचा हंडा ठेवू शकताय, मात्र सुवर्ण दुर्मिळ आहे. मात्र सुवर्णानंतर येतं ते मातीचा घडा, त्यानंतर पवित्र आहे ते मग तांब. असा आपण तांब्याचा घडा इथं आपण स्थापन केलेला आहे. ओम पूर्ण पात्रांनिदाय श्रीफळ अर्पण करावं. वरुणाय नमः ठेवा, नाही उलट झालं. हा पूर्ण पात्रांनिदाय पूर्ण द्रव्य परापद सुपुनरापुनरापद वस्ने वक्रीना बाई खमूर जगू शतकृतो हो. पंचामृत घालायचं आहे. परिवार पयादे पंचामृत स्नानं समर्पयामि. पयादे पंचामृत स्नानंद्रेण पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानंद्रेण वम वरुणराज भगवान की जय. वस्त्रभद्राद्य अलंकरणाद्य अक्षतान् समर्पयामि. दोघांनी हळद कुंभना गुलाक्षर वाहून पूजा करा. वम वरुणाय नमः वरुणं सगळ पूजा हे गंधाक्षर बिलबाई संपूजयत वरुणराज भगवान की जय. पांढरे व्हावे. हा वाहवती वा. हा वम वरुणराज भगवान की जय. सकल पूजा हे संपूजयत प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. ओम साविधूपम दीपम दर्शयामि विद्यार्थ्यां सदा नैवेद्यम समोरच्या फळाचा नैवेद्यम समर्पयामि. ब्राह्मण परिवारांना समाराह शिवशंकर महादेवांचे देवता आहे. वरुण म्हणजे शिव पार्वती दिले बिल्डर त्यांच्यातर्फे शिव पार्वतीचं स्मरण ओम नमः शिवाय किंवा शिव पार्वती ओम वरुण वारुण्ये नमः. कर्पूर गौरा गौरी शंकर आरती कर तुझला. कर्पूर गौरा गौरी शंकर आरती कर तुझला. नाम स्मरणे प्रसन्न होणी नाम स्मरणे प्रसन्न होणी पावते भगताना. कर्पूर गौरा गौडानंदे बाण शोभे अर्धांगी गौरा. गौडानंदे बाण शोभे अर्धांगी गौरा. जगाम सगे वास करतसे जगाम सगे वास करतसे गंगा सुंदरा. कर्पूर गौरा तृतीय नेत्रे निगदे क्रोधे प्रैण्याग्निज्वाला. तृतीय नेत्रे निगदे क्रोधे प्रैण्याग्निज्वाला. नमते सुरवर तुझला ऐसे नमते सुरवर तुझला ऐसे शंकर तो भोळा. कर्पूर गौरा सरिया जगना गौरे रमणा मम संगणवारे. सरिया जगना कर्पूर गौरा गौरी शंकरा आरती कर तुझला.
आत्मवंदनम आत्मवंदनम आंजनेया सीतरे कल्पमानी आत्मवंदनम सरकार देवताप्रियंतानम उस्वाचक्रने वैरवती दैवे हातरातलावा दोघांनी म्हणा शांत्यर्थम तुष्यभम गुरुत अक्षय सुखकारका तथा कलशादे मंत्रम नमस्कार करा दोघांनी नमो नमः सरस्वतीका प्रभाय सुषेधाराय सुमंगलाय सुभाषासाय वृक्षासनाय गलाधिनाथाय नमो नमः पाठवणे नमः संपदे जीवनाय पुण्य हवतन यावदान सन्निधो भव पुढे कोणता काही दुसरा बिझनेस एखाद नाळाला स्पर्श करा दोन्ही त्यांच्या कुशीला लावायचं नंतर मध्ये लावायचं ओम तेना विप्रमाणे व्यवस्थित लावा उठून लावलं तरी चालतं तुम्ही मार्गच आहे दोन्ही कुशीला व्यवस्थित लावा मध्यभागी व्यवस्थित लावा ओम तेना विप्रमाणे नामयामयाम दीर्घमाय सुदे गोविंद तेना विप्रमाणे त्यांच्या कपाळाला ए नायुपराम ब्रह्माणी नामयामयाम दीर्घमाय सुदे गोविंद तुमच्या कपाळाला लावा ते नायुपरामाणिन दीर्घमायुरस्तु ते नायुपरामाणिन पुण्यमयः दीर्घमायुरस्तु बसमानि ब्राह्मणामस्ते श्वापसंदु संदु शिवापः इदं नमः हरे ओम दोघांनी म्हणायचं आहे मातृदेव आवाज लागते वारं जाते माता या विश्वामध्ये आई ही प्रत्यक्षात थोडं सोडून दे. आहे तुमची आई असो कुणाची आई असो आईचे देवतेप्रमाणे आहे प्रत्यक्षात कोणतीही देवता आपण पाहिलेली नाही विश्व ही मूर्ती स्वरूपी आहे मात्र प्रत्यक्षात देवता पाहिजे असेल तर आईमध्ये देवत्व पाहावं याला मातृदेव भव असं म्हणलं जातं त्यानंतर म्हणायचं आहे पितृदेव भव पितृ म्हणजे पिता अयोध्येचे राजा राम भगवंत पितृआज्ञेसाठी त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला कशाला जायचंय कुठं जायचंय काही माहिती नाही मात्र पितृआज्ञेचं पालन केलं या युगामध्ये सुद्धा तुमच्या दोघांच्याकडूनही व्हावं आता तुम्ही दोघंही मातृ आणि पितृ देवतेमध्ये आता तुम्ही स्वतः मोडत आहात आता तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करावी त्यानंतर म्हणायचं आहे आचार्य देव भव म्हणा लक्ष द्या पूजेमध्ये आचार्य देव भव आचार्य म्हणजे काय आपल्याला मार्ग दाखवणारे संसारात पत्नी पतीचा गुण होते एकदा वैरी सुद्धा आपल्याला गुण होतो त्यांच्याकडून चांगलं वाईट आपल्याला शिकायला मिळेल त्याच पद्धतीनं साक्षात दत्त महाराजांनी सर्वांना गुरु मानलेला आहे जे विश्वाचे गुरु आहेत ते सर्व देवांचे गुरु आहेत त्यांनी सर्वांना गुरु मानले पशुपक्षी सजीव यांना तर आपल्यालाही ज्यांच्याकडून चांगलं मिळते ते आपल्याला गुरु समान आहे अतिथीदेव हिंदू राष्ट्रदेव भव आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे त्यामध्ये वाईट भरपूर आहे तर आपण चांगलं की जेवढे काही होऊन गेले तुमच्या काय आहे ते आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी महत्त्वाचं आहे सर्व देवान वृंदावन गाढ्याम स्तुत्यामि गुरुदयाम मंगल कमल कमल दक्षिणे वर्णा सुवर्ण मंगल जाम दारे बादील गाना गागरी या स्त्रीने विष्णुपदा यांना आता औक्षण करायचं तुम्ही आता इथं ओळख तरी चालते आपण इथं आहे जागा आयपॅड मध्ये जाऊ दे की तुम्ही जावा आधी समयकडे लक्ष द्या थांबा नाही अलीकडे मोर मोर तर का जाऊ मध्ये सेंटर आता एक मिनिट थोडंसं हडिंग लावा त्यांना कुंकवाची टिकली लावा दोघांच्या डोक्यावरती अक्षर लावा सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके हा ते पेढा दिली का आता सुवर्ण सोन्याचं काय सोन्याचं घ्या. ब्राह्मणाला असतं ना
हे अर्धचंद्रकर आधी या पूजेला ओळायचं. तुमची कृती मी करतोय. तुमचा हात इथं इथून असा अर्ध ओळा, परत माघारी घ्या. इथून असे घ्या, इथून असे घ्या. हो का, तुमचा हात इथे घ्या माझ्या हाताच्या इथं. हां हां, परत माघारी घ्या. हां बस. त्यांच्या उजव्या कानाला लावा. हां, तिथून यांच्या डाव्या कानाला लावा. नाही तसं ना त्यांच्या दोघं नाही एकत्र. तिकडे तिकडे कानामध्ये त्या पलीकडच्या वरून वरून शितना असे अजून त्याच्या कानाला लावून तिथलं म्हणा इथं आणलं मागाय ओम चंद्रमा म्हणा झोजा त्याच्या शोद्राद्वायुष्य सोनं डोळ्याला लावा आणि सुपारी कपाळाला लावा. डोळ्याला लावा तापवायची एवढी नुसती कशाला टोचते हां, ती सुपारी माझ्याकडे अंगठी का हातामध्ये. हां, हे असलं नव्हतं आपण केलं, आपण वाढदिवसातच करतो. सावकाश इथं गरम आहे थोडंसं, इथं ठेवलं तरी चालेल. आता त्याच पद्धतीने इथं द्या औक्षण मला हे केलं का एकदम एकदम सावकाश. इथून दाब असं घ्या, परत माघारी घ्या, असंच. हां, अर्धचंद्र तसंच घेताना आपण त्याच्या कानामध्ये त्याच्या कानामध्ये जाऊ दे पलीकडे पाक. हां, तसंच माघारी घ्या. माघारी हां, द्या. आता तुम्ही दोघांनी तिथूनच नमस्कार करा दोघांना तिथलं जागेवर. हां, चालेल. आपण वाढदिवसात तुमचं पूर्ण नाव घ्या. तुम्ही तुमचं पूर्ण नाव घ्या. शर्मा यजमानस्य सककुटुंबस्य सकपरिवारस्य. तुम्ही त्या काकांच्या असतो मागा. ओम यथा विद्यातावती यथा ज्ञानेन यथा विदितोपचारद्रव्येन कर्म करिष्ये इदं नमः. आतापर्यंत ही पूजा ही तुमच्या मुलांनी करून घेतली आहे. परंतु तुम्हाला कपाळी गंध लावलंय. मन हे चंचल आहे. कपाळ म्हणजे मनाचं केंद्रबिंदू आहे. मन स्थिर होण्याचं ठिकाण म्हणून आपण पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं मन चंचल आहे. संसारात किंवा पूजेमध्ये एक चित्त एकाग्रता लाभावी यासाठी कपाळी हळदी कुंकू लावलं जातं. ज्यांच्या कपाळी कुंकू मोठं म्हणून त्यांच्या पतीच्या आयुष्याला याला भरपूर होते. पूर्वीच्या स्त्रियांची कुंकू त्या पद्धतीने होत्या, म्हणजे वाटी होती म्हणून. त्यानंतर आपण या ठिकाणी संकल्प केला, पूजा कशासाठी करतो हे तुम्हाला समजलं, देवतेना सांगितलं. त्यानंतर आपण गणपतीचं पूजन, दिशांचं दीपांचं पूजन तुमच्याकडून करून घेतलं. या कलशामध्ये तर तुम्हाला सांगितलं सोन्याचा घडा मांडायचा आहे 4 वेदांच्या मध्ये. तर आपल्याला सुवर्णाचा घडा शक्य नाही म्हणून आपण तांब्याचा कलश मांडलाय. या कलशामध्ये गेले घाणा गाणं असं 3 देवांचं पूजन केलं. दीर्घा म्हणजे डोंगर पर्वत या न संपणाऱ्या गोष्ट आहे. नागा म्हणजे सापणा मारला नदीचा मूळ शोध काही येत नाही, नदी कुठून सुरुवात आहे. अशा पद्धतीनं हा कलश आगमनावर आहे. हा कलश तुमच्या कपडे लावल्यानंतर आपल्या आयुष्य मर्यादा या कलशानं वाढवलेली आहे. मृत्यू अटळ आहे जन्म झाला म्हणजे, मात्र तरीसुद्धा काही ना काहीतरी आपलं आयुष्य वाढावं त्याच पद्धतीने अपघाती आकस्मिक नको त्या पद्धतीने कुठल्याही विचित्र वाईट प्रसंग आपल्यावरती येऊ नये म्हणून या ठिकाणी तुमच्याकडून पुण्य वाचन नावाचा विधी केलेला आहे. हा विधी प्रत्येक गोष्टी आपल्या हातून घडावा, घडतो न घडतो, मात्र या कर्मानिमित्त तुमच्या हातून हा घडला. मात्र हे केल्याशिवाय पुढची पूजा करता येत नाही. मात्र हे घडल्यानंतर आपलं काहीतरी आयुष्य आपल्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीनं हा विधी करून घेतलाय. तिथून पुढची पूजा तर आम्ही करायची आहे. ज्या पद्धतीने मला याचं काही माहिती विश्वधाया विश्वसपूर्ण
समेनं ददातु विश्वे देवासय्यहमादयन्दा मोम प्रतिष्ठो एक वाटीभर तूप पाहिजे आपल्याला मोम प्रतिष्ठो अग्नये नमः सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पैः सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूजित प्रार्थनापूर्वकं करामि समर्पयामि अग्नये नमः सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पैः सम्पूज्यो अग्नयनन्दनं परीक्षणं पितृदावृत्तिः ॐ अग्नयनमः उदाक्षणाय नमः त्रिशूलिने नमः देवमुखाय नमः सप्तर्षभाय नमः वैश्वानराभ्य नमः व्यासवेदस्य नमः मध्ये श्री यज्ञपुरुषाय नमो नमः इत्यादिपूजनान्दं नमः पूर्वेनो ब्राह्मणो गमनम् उत्तरापात्रा साधनम् आज्यस्थले चतुस्थले सम्मार्ग कुशद्वयस्थापनं कृत्वा अग्नये नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूजयित प्रार्थनापूर्वकं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि ॐ यथापूर्वं सन्तानं वाक्यं खालीपासून वाचा एका वाक्याने शक्य कच्चा ओम जपाकुस्म संकाजं काश्मीयं महद्वितं नमो मिश्रपापगं प्रणतोऽस्मि दिवाकरं तदेशं तदुषाराधं शरोदारणं संभवं नमामि शशनं सोमं शम्भरं प्रभूषणं धरणी गर्भसंयुतं देवकान्ते समप्रभं कुमारं शुद्धसंज मंगलम प्रणमामि हम यंगुलिका श्यामं गोपिना प्रतिमां झोत्यं समेवरं गुडाय नमः देवानंज ऋषिणं च गुणकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं नमामि बृहस्पति नमः हेमकुन्दमनाभं दैत्यानं परमं सर्वशास्त्रपठितं भारतं प्रणमामि शुक्राय नमः नीलाञ्जनस्मावसं नीलाञ्जनस्मावसं रविपुत्रं यमागरितं छायामार्गं नमामि शनैश्चराय नमः अर्धकायमाः विन्दं हितागरवसमराहवे नमः ईश्वराय नमः उमाय नमः स्कन्दाय नमः विष्णवे नमः ब्रह्मणे नमः इंद्राय नमः अग्नये नमः हरिमाय नमः वरुणाय नमः कुबेराय नमः ईश्वराय नमः ब्रह्मणे नमः वरुणाय नमः वरुणं सकलपूजा प्रेमोणार्हे गन्धाक्षरैः ओ सकलपूजार्हे जयवंतराव सकलपूजा प्रेमोणार्थे गन्धाक्षतपरिवायैः सम्बुधित बाकी सगळे सकलपूजा प्रेमोणार्थे गन्धाक्षतपरिवायैः सम्बुधित सेवन्निका बुद्धमुखपडलब्धे पुन्नागजाति कर्वीर रसालपरिवायो वीरभद्रपदाय ओम बिल्वप्रवाल तुलसीधर्मार्थे समानता पूजयामि जय स्वरमे प्रसीद सकलपूजार्थे सकल गन्धाक्षतपरिवायैः सम्पूज्य शिवमहारुद्राय नमः त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं मनोविभातिनिबन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे गन्धाक्षतपरिवायैः सम्पूज्य देवकी सुतगोविन्द वासुदेव जगद्गुरुं कृष्णं त्वामहं शरणं प्रपदे भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सकल पूजा गन्धाक्षतपरिवायैः सम्पूज्य प्रार्थना इथून असंच या महादेवाला शिवमहारुद्राय नमः सकल पूजार्थे गन्धाक्षतपरिवायैः सम्पूज्य त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं वृभार्गमिवन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ब्रह्मराज भगवान की जय सकल पूजा गन्धाक्षतपरिवायैः सम्पूजित ब्रह्मराज भगवान की जय सकल पूजा गन्धाक्षतपरिवायैः सम्पूज्य केडा बाग ब्रह्मराज भगवान की जय
हातात पाणी शिऱ्याचा या फळांचा पेढ्यांचा नैवेद्य. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं चारुकमिवन्दनान् मृत्योर्मुक्षे यमामृतात् मिष्टान्न खाद्य नैवेद्यं समर्पयामि. दानदा पाणदापयामदा वशोदावयोदा या फळांचा एकत्वा यानदा वशोदावयोदान्यं हृदया पावको अस्मभ्यं शिवो भव. इकडे शिवो भव नमस्कार करा. प्रार्थना करू. नमस्कार समर्पयामि. खुर्ची इथं ठेवा. माझी पत्नी हे स्वीकारते आणि आपल्याला फलप्राप्ती देत असते. या विश्वामध्ये सर्व देवतांच्या मूर्ती आहेत, मात्र प्रत्यक्षात दिसणारे देव म्हणजे अग्निनारायण देव या सर्व देवतांना पोचवत असतो. आता यांची माहिती भरपूर आहे, सांगायची म्हणजे दिवस आहे. प्रत्येक सुपारी म्हणजे प्रत्येकांची गोष्ट आहे. तशी शिवशंकर महादेव दक्षराजांची गोष्ट, त्यामध्ये दक्षराजांची मुलगी पार्वती, त्यांचे जावई शिवशंकर महादेव, त्यांना आमंत्रण काय नाही दिलं, अशा भरपूर गोष्टी आहेत. मात्र त्याला भरपूर कालावधी तुम्हाला ऐकण्यासाठी पाहिजे. तर आता आपण त्यांना हवन देतोय, म्हणजे आहुती देतोय. स्वाहा म्हणले की तो टाकावं आणि तुम्ही ते आहुती द्यायची. याच देवतेने त्यांना इदान मतदायी मतमस्तो आता प्रधान होमः ओम ओम वक्रतुंडमहाकाय सूर्यगुणे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः स्वाहा. वक्रतुंडमहाकाय सूर्यगुणे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः स्वाहा. ओम वक्रतुंडमहाकाय सूर्यगुणे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमः स्वाहा. सर्व मंगल मांगल्ये. एकदम थोडं टाका आणि लांबणं टाकलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला भाजायचं नाही. व्यवस्थित लांबणं बसून जरी असं टाकलं तरी चालेल. हा ओम असं ठेकायचं नाही. ज्या पद्धतीने एखादी आई आपल्या बाळाला घास भरवला, असा घास भरवला तर त्यात प्रेम असेल, आणि असा भरवला तर आपल्या मराठी भाषेमध्ये घास कोंबला असं होईल. तर असं किती जोरात टाका, मात्र आपली मुद्रा अशीच असावी. ओम सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा. ओम सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा. ओम सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा. मनामध्ये दोघांनी नवग्रहाय नमः असा जप करावा. नवग्रहाय नमः आणि आहुती द्यावी. ओम जपाकसुपसंगानिं नश्वयं महाद्विदं नमो निम सर्व पापकर्मद्वाग्रम सूर्याय स्वाहा. टाका. स्वाहा म्हणले टाकायचं. दाते शंगदुषारभं यरुदानम संभवन्मामि शर्मयं मृदुमाय स्वाहा. दाते शंगदुषाराभं यरुदानम संभवं नमामि शशंदुम शंभुरं गुणवशंदुमाय स्वाहा. धारणे कर्मसंभूतं विदस्कन्देदम प्रभं कुमारं शक्ततनि मंगलं मृत्यं भूमाय स्वाहा. प्रियंगुकलिकाण्यमृगनामर्दनोदां सम्यं सम्यगुणवेदनं भूतं भूताय स्वाहा. देवाणञ्जरुषणाञ्ज गुरुमकाञ्जन सन्निमं बुद्धिभूतं तलोकेशं तन्नमामि बृहस्पते बृहस्पते स्वाहा. हेमकुन्दमणालपं दैत्यानं परमं गुरुं सर्वशास्त्रपरोद्धारं भारगं प्रणमाम्यं शुक्राय स्वाहा. नीलाञ्जनमाभासं रविभद्रं यमाग्रजं छायामर्दन्न सम्बोधं तन्नमामि शनिचराय स्वाहा. अर्धकाय महावीर्यं चन्द्रादिव्यमृतं सेहकाग्रव संबुद्धं राहुरावे नमः स्वाहा. पराजपुत्रदंगाढ्यं तर्काग्रहं समरोद्रातमकं गुरुं केतवे नमः स्वाहा. आता जरा भरभर टाकायचं, पटपट टाकायचं. लोकांनी मुद्रा राव का बोट दुखली तरी चालेल. हे असं हे गोमुद्रा आहे, गायची मुद्रा. जर जवळ घेतलं तर वेगळाच काहीतरी पक्षी तयार होऊ शकतो. हा ओम जरा भरभर टाकायचं. ते नुसतं असं बुडवलं तरी चालतंय. असं नसतं. ईश्वराय नमः स्वाहा. टाका बरोबर. ओम नाही, प्रत्येक वेळ नवीन घ्यायचं. एखादी आई आपल्या बाळाला असं जर मूळ भरून जर घेतलं आणि जर अशीच घास भरून राहिलं तर ते बाळ खाणार नाही. असं प्रत्येक वेळेस नवनवीन त्याला मोह दाखवला पाहिजे. प्रत्येक वेळेस त्या पात्रातलं नवीन घ्यायचं. ईश्वराय नमः स्वाहा. ओमाय नमः स्वाहा. स्कंदाय नमः स्वाहा. विष्णवे नमः स्वाहा. ब्रह्मणे नमः स्वाहा. इंद्राय नमः स्वाहा. अग्ने नमः स्वाहा. यमाय नमः स्वाहा. कालाय नमः स्वाहा. चित्रगुप्ताय नमः स्वाहा. आदिभ्यो नमः स्वाहा. पृथिवे नमः स्वाहा. विष्णवे नमः स्वाहा. ब्रह्मणे नमः स्वाहा. इंद्राय नमः स्वाहा. अग्ने नमः स्वाहा. यमाय नमः स्वाहा. नरते नमः स्वाहा. वरुणाय नमः स्वाहा. वायुवे नमः स्वाहा.
प्रजापते नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा आनंदाय नमः स्वाहा गणपतये नमः स्वाहा दुर्गाय नमः स्वाहा वायुवे नमः स्वाहा कुबेराय नमः स्वाहा ईश्वराय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा आनंदाय नमः स्वाहा इदं नमः. आता मंत्र म्हणल्यानंतर टाकायचा दोघांनी मनामध्ये कृष्णाय नमः असा जप करायचा आहे. हा भगवान गोपाल कृष्णांसारखे अपत्य आपल्या जीवनामध्ये यावं यासाठी कृष्णाची आराधना करावी. हा? कृष्णाचं चरित्र अशा हेतून कृष्णाय नमः असा जप करावा. ओम देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. ऐकलाय का मंत्र दोघांनी? देवकी सद्गोविंद मंत्र ऐकलाय का दोघांनी? ऐकलाय ना तुम्ही? ओम देवकी सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवकी सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके तका स्वाहा म्हणले की देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद वासुदेव तुमचा हात असाच होतोय असा टाका. देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा स्वाहा. देवके सद्गोविंद देवके सद्गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तर्यं कृष्णं त्वामहं शरणं गदा त्वामहं शरणं प्रपद्ये. भगवान गोपाल कृष्ण महाराज की स्वाहा. इदं नमः. ओम ब्रह्मज्ञान प्रथमं बुद्धादि बेनावत पार्वतवाद त्रिकोण ब्रह्मणे नमः स्वाहा. इदं विष्णु चक्रमेत्रे धान्य देवतम समुद्वाको सुरेश्वा विष्णवे नमः स्वाहा. नमस्ते रुद्रमन्यो उद्धोदिमे नमः बहुभ्याम नमः रुद्राय नमः स्वाहा. ओम वसोः पवित्रं शतदारं वसोः पवित्रं शतदारं देवत्पाद पितामह वसोः पवित्रेण शतदारं सुभागाम दुःखाः. ओम पवित्रपदे स्वाहा. ओम मनसः गायत्री मंत्रेण मनसः इदं नमः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा. इदं नमः. आता मनामध्ये शिवाय नमः असा जप करायचा. इथं शिव पार्वतींना आहुती द्यायची आहे. मनामध्ये शिवाय नमः असं म्हणत आहुती आतमध्ये टाकावी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिन्द्राणं मृत्युं क्षेमामृतादा स्वाहा. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिन्द्राणं मृत्युं क्षेमामृतादा स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिन्द्राणं मृत्युं क्षेमामृतादा स्वाहा. मृत्युंजयाय युधराय शम्भव्यामृतेजाय महादेवाय नमः स्वाहा. मृत्युंजय महादेवा त्राहि मां शरणागतं जन्ममृत्युं कर्मणे स्वाहा. रे मृत्युंजय महादेव त्राहि शरणागतं जन्ममृत्युं कर्मणे स्वाहा. ओम आता पार्वती नमः जप करायचा दोघांनी. पार्वती नमः. जयन्ते मंगलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गाय मानिवादात्रे स्वाहादानमते स्वाहा. जयन्ते मंगलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गाय मानिवादात्रे स्वाहादानमते स्वाहा. जयन्ते मंगलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गाक्षमाश्वाधात्रे स्वाहा स्वादानमते. ओम पार्वते नमः स्वाहा. इदं नमः. नमस्कार करायला. नारायण भगवान की जय. नाही ते एकदम आतमध्ये होता. पत्रावर टाकू नका. एकदम आतमध्ये होता. अंगावी हात बाजूला घे. स्वाहा. पत्र ठेव माग. तुमचा हात जरा चांगला. सृष्टकृतये स्वाहा. इदमग्नये सृष्टकृतये इदं नमः. सृष्टकृतये स्वाहा इदं नमः. तुम्ही 9 वेळा तूप टाकायचं आहे आतमध्ये. तुम्ही हाताला लावा. नाही तुम्ही स्वतः तुम्ही नाही तर तुम्ही टाका.
हा तुम्ही टाका तुम्ही फक्त ताई हात राखता बहुस्वायुधम अग्नये नमः बहुस्वायुधम वायुवे नमः स्वस्वायुधम सूर्याय नमः इंद्राणां ज्ञान इंद्राणाभ्यां नमः दमग्नयाय स्वायुधम अग्नये नमः वरुणाय स्वायुधम वरुणाय नमः आदित्ये स्वायुधम आदित्ये नमः प्रजापतये स्वाहा इदं प्रजापतये नमः हा आता इकडे बघा तूप टाकायचं आणि निम्म राहिलेलं सांगतो तुम्हाला तूप टाका एक चमचावर हा आता इकडे बघा त्या राहिलेल्या तुपामध्ये ताई ती वाटी घ्या तुमच्या हातामध्ये तुपाची ते डाव्या हातामध्ये तुपाची वाटी घ्या तुम्ही ते चमचा डाव्या हातामध्ये नाही थांबा तुम्हाला सांगतो ताई तुमच्या हातामध्ये तुपाची वाटी घ्या तुम्ही चमचा घ्या तुपाच्या हातामध्ये हा टाका हातामध्ये तूप टाका एक चमचावर स्वाहा त्याच्यामध्ये स्वाहा आता इकडे बघा तो चमचा डाव्या हातात घ्या तुम्ही दादा तुम्ही हा डाव्या हातामध्ये चमचा घ्या उजव्या हाताचं 3 नंबरचं बोट त्या तुपामध्ये बुडवा या चमच्यात 3 नंबर मधलं बोट हा बुडवा वाज घेऊ हा वाज घ्या तुमच्या जे लावा हा परत ते बुडवा हा तुम्ही त्याच तुपाचा वास घ्या हा तुमचं बोट तुम्ही तेच बोट त्यांना द्या वास घ्या हा आणि त्यांचे जे बिल लावा हा परत तेच बोट बुडवा त्यामध्ये हा हे 3 घटक एक रूप आहे इथं उष्ट खरकट मरकट नसतं लग्न झाल्यानंतर पहिलीच वेळ अशी असते की लग्नाच्या आधी कुणीही कशातलं खरकट मरकट खावा म्हणजे खरकट म्हणजे आपण काय म्हणतो एकमेकाचं उष्ट खायला नको हा आता लग्न झाल्यानंतर पतीच्या ताटातलं पत्नीने उष्ट खायचं नाही किंवा पत्नीच्या ताटातलं पतीने उष्ट खायचं नाही तर आज या प्रसंगी हे 3 एक रूप आहे पती पत्नी आणि बाळ आता तेच खरकट म्हणजे उष्ट म्हणू की कुशील लावा त्यांची नाही 4:30 आपण लावा व्यवस्थित लावा नमो हा चालेल हा घ्या नॅपकिन घ्या तुम्हाला इदं नमो हर हर नमः हा इदं नमो चालेल आता ते तुपाची वाटी ठेवा खाली हे चमचा खाली ठेवा आता एक मिनिट तुपाची वाटी तुमचा चेहरा बघा चमचा ठेवा दादा खाली ठेवा खाली असू दे म्हणजे हा आता तुम्ही पण 2 बघा त्यामध्ये आता इकडे बघा तुमच्याकडे काय बेड आहे ना आता काय करायचं थोडस तुम्ही बेडवर उभं राहायचं तुम्ही एकदम नाजूकरीने ह्या क्रिया करायच्या हा आणि तुम्ही त्यांचं पोट बघायचं त्यामध्ये त्या तुपामध्ये आता ते कसं बघणार ते नियोजन पद्धतीने आतमध्ये जाऊन ह्या गोष्टी का व्यवस्थित इतर वेळेस आपलं प्रतिबिंब हे दोष असतील तर त्या तुपामध्ये उतरून ते परिहार होईल म्हणून तुम्ही दोघं आणि बाळ अशा पद्धतीनं प्रतिबिंब तुम्ही पाहिले तुम्ही हातात लावा स्वाहा म्हणले की ते तूप यज्ञामध्ये अर्पण करा अग्नाय सृष्ट वाटीने करा त्यात एक खोबऱ्याची वाटी पण ठेवा ठेवा त्यामध्ये सर्व अर्पण करा यज्ञामध्ये एकदम अर्पण करा होता सगळं इकडे बघा नुसती वाटी दाखवून होता सगळे आतमध्ये स्टीलची वाटी पकडा ते खोबऱ्याची वाटी सगळं आतमध्ये टाकायचं तुम्ही फक्त स्टीलची वाटी पकडा हा होता अग्नये सृष्टकृतये पूर्णावृतये स्वाहा होता स्वाहा इदं नमो हर हर नमः स्वाहा वाटी खाली ठेवा नमस्कार करा नारायण भगवान की नमस्कारान समर्पयामि हर हर नमः स्वाहा इदं नमः अग्निनारायण भगवान की जय उजवा झाकण ठेवा यज्ञावरती ताई तुम्ही पण ठेवा दोन्ही हात ठेवा उजवाडावा दोघांनी म्हणा श्रद्धाम मेधाम यश कीर्तिम लक्ष्मीम आयुष्यम देहिमे हव्यवाहना तुम्हाला गरम लागतंय का ते वा दोन्ही हाताला लागते ना गरम हा ते चेहऱ्याला स्पर्श करा आपापल्या दोघांनी हा परत एकदा दोघांनी ठेवा तेऱ्यावरती हात जरा जवळ घ्या वाटलं तर
भाजलं तरी भाजू द्या. दोघांनी म्हणा श्रद्धाम मेधाम यश कीर्तीम लक्ष्मीम देहि मे हव्यवाहना. हा ताई तुम्ही कपड्यावरून पोटाला स्पर्श करा. तुम्ही पण स्पर्श करा कुशला त्यांच्या. देहि मे हव्यवाहना इदं नमो. नमस्कार करा. प्रार्थना करून नमस्कारान समर्पयामि इदं नमो. आता दादा सावकाश तुम्ही तिथं उभं राहावा. तुमचं आता ते काळ आहे म्हणून वॉच काढून ठेवा. हा तिथंच ठेवा. म्हणजे त्याचा शक्यतो आता काही बेल्ट चांगल्याचं जर नसतं पण तरी पण काढ नसावं आपल्याकडं. हे सावकाश ही माळ उचलायची आणि ही माळ त्यांच्या गळ्यामध्ये मला त्रास होत नाही जास्त दुराचा. हा, एक 5 मिनिटं. दार उघडा असू द्या. समयला धक्का लागेल ना नाजूक. हा 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 उचला बरोबर आहे. आता ताई तुम्ही ते रस काढा. नाही काढलाय की. काढलाय पारंब्याचा रस काढलाय का? पारंब्याचं नाही ती म्हणले का हे जर सांगितलं ती म्हणली आम्ही आणतो. वडाच्या पारंब्या का? हे जाय हा, बरं, असू. हा. घरात वडाच्या पारंब्याचं कुठे कशाला लई टाकून सावकाश. असतं मिक्सरवर ठेवलं असतं. देव होता की नाही? इथं आहेच की वडा. ते सण व्हायचं नाही म्हणून नको. आता काय करा तुम्ही 5 मिनिटं सगळ्यांनी आज जाऊ. मी त्यांना न्यास सांगतो. तुम्ही बदल ही काकडं बिकडं सगळं देणार आहे. आमचं 2 सोपायचं का नाही बाहेर एक लाकडी आहे सागवानी देते का? त्याच्यावर बनवून घेतलंय. तुला पाठवतो उद्या. हा तुझा आपण मला बघून म्हणून चल. आणि दोन बी घे मला. झाला का तुम्हाला माहित? तुम्ही थोडंसं असं बघायचं. हा? त्यांच्या हे उजव्या नागपूरमध्ये बोला. घालायचं. आई का तिथं यायचं आहे खाली काय काय रे? चमचा करून घ्या. ते सगळं नका घालू. एक ठेंबरच फक्त घाला. एकच ठेवून घाल बोटानं. आता या ठिकाणी मला केलं चालेल नुसतं. बोटानं घेऊन होते. जरंडेश्वर म्हणतो ना आपण. जरंडेश्वर अनेक प्रकारचे आहेत. त्या विधीसाठी भरपूर वनस्पती आहे. वडाच्या पिंपळाच्या पारंब्या म्हणूया. असं कर नुसतं. त्याच पद्धतीने हराळी म्हणजे दुर्वांचा काढा. नाना प्रकारचे काढे तयार करायचे आणि हे सगळे काढे पूर्ण शरीरामध्ये ओतायचे. आता कशाद्वारे ओतूया तर तोंडाद्वारे न ओतता नाकाद्वारे ओतूया. अशा म्हणजे ह्या क्रिया आहेत सगळ्या. हा आता हे पूर्वी होत होतं. आता हे आमच्यात अजून चालू आहे. हा पण आता एक ठेंबर तुम्ही केलं तरी चालू शकतो. नक बराक दे नक किंवा अगदी तुमच्या इकडे बघा बोटाने घेऊन बोटानेच नुसतं नुसतं बोटाने असं कर. सोडलं तरी चालेल. उजव्या नाकपुढे
बोटानं सोडतं चालतंय. चमच्याने जास्त पडेल थोडस. बोटानंच लाव गुडे थोडंसं आपलं हे करायचं लय होतं नको. नाही इकडे बघ तुमच्या दोघांची तोंड पूर्वेला व्हावी. तुम्ही एक काम करा, मोहर सारखा ती वाटी एक नाही, वाटी पलीकडे ठेवा. तुम्ही त्यांच्या मागे उभं राहायचं. तुमची खुर्ची पुढे घेताय का जरा, किंवा तिथेच बसा तुम्ही. हा तुम्ही इकडे बघा, त्यांची डाव्या तार हनवटी पकडून तुम्ही हे असं त्यांना धारण करायचं. हा असं हा मागं उभा राहा की तोंड मागं. तुमचं पूर्वेला झालं पाहिजे बघा. हा म्हणजे फोटो काढण्यासाठी नाही, पण पूर्वेला मुख व्हावं. हा नाही बरं एक थेंब आप. आणि नाही काय हे होत, तुम्ही घरात काय आणणार. नाही काय त्रास होत. ओढलं तरी चालेल, कशातनं गेलं तरी चालेल. गेले का वड कशातनं गेलं तरी चालेल आहे का नाही. तुम्हाला जाणवत आहे का. तुम्ही बोटाने करा, किंवा एक काम करा, तुम्ही जिभेला द्या थोडस. हा जिभेवर ठेवा वर. थोडंसं. हा. हा. चालेल. हा. असं कर की. चला या बस. दोघांनी हात जोडा. गरम असेल बरं का पाणी. दोघांनी हात जोडून म्हणा विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमो नमः. नमस्कार करा. नमस्कार नमस्काराने निदान नमो. आता ही जी ओठीवर हा भाग राहिला जातो, मात्र ही भरपूर आधीचा काल होते, त्यामुळे आता या प्रसंगी केलं जात नाही. चालतंय. नमस्कार करावा, प्रार्थना करून नमस्कारान सुनमस्काराने निदान नमः. उपास धरलेलं ना दोघांनी का खाल्लंय का. असं पण चालतंय, ठीक आहे. फळं उपासामध्येच आहे. हा चालेल. आता काय उपास सोडला तरी चालेल. नैवेद्याला तुम्ही काही शिरा बनवलाय ती का. काय ती डब्यात पुढं हा तुम्ही. नाही दाखवलं तो नैवेद्य. हा. बाकी गरबी नाही बनवला काय, पुरणपोळी नाही काय केलं? नाही नाही बरं चालेल. शिरात केलं. आता तो शिरा काय करायचे, त्याचे 4-5 भाग बनवायचे त्या शिऱ्याचे. एखादा भाग गाईला द्या, कुत्र्याला द्या, घरावर टाका. घरावर गाईला कुत्र्याला पाण्यात अशा पद्धतीनं काही भाग द्यायचे आणि राहिलेले भाग तुम्ही दोघांनी खाण्यामध्ये द्यायचे. आणि नंतर उपास होता चालेल. ह्या घरावर टाका. आता इथं घरावर कुठं टाकू शकताय, समजा इथं काय असेल इथे काय ती लागतंय का हा काय. मग तिथं थोडंसं घरावर का टाकायचं तर बाबा पक्ष्यांसाठी म्हणून. हा घरावर गाईला कुत्र्याला पाण्यात, एखादा भाग पाण्यामध्ये थोडासा द्या. माशांना भेटला की विष्णूला भेटला. फक्त जिथं मासे असतील अशा ठिकाणी मग नदीत टाकतो जातो हा, पुढे आहे. हा, तरी चालेल. कृष्णात टाकतो. टाकलं. दुसरं एक हाड होतं ना. फुलांचा हा या घराला नाही, घातला फुलाचं एक देव. आणि अजून होतं किती त्याच्यात कशात. नाही का आपल्याला तोच फार महत्वाचा. ही महत्वाचं आहे. हे आणलंय मला. आता तुम्ही जेवायला दोघांनी येतात. घरच्या देवाला नमस्कार करा. हा? घरच्या देवाला नमस्कार करा. आता तुम्ही उभं राहून नमस्कार केले तरी चालते. तुम्ही खाली वाकून नमस्कार करा. घरच्या देवाला, आई वडिलांना, ब्राह्मणांना पूजेला नमस्कार करा. चालतं. उठला तरी चालेल, आपली पूजा झाली आहे. आणि यथा शक्ती यथावती यथा ज्ञानेन ओम गर्भदान आठवण संस्कारांना तेन श्री देवाचं असते ते. विष्णवे नमो नमः. निवड आणता का बरोबर. काय हा बघ, बघू नमस्कार करताना. स्वश्रेष्ठ स्वस्थान परमेश्वर सगळी पूजा मानलाय पाडतो इष्टकाम खरं सिद्धार्थ. ओम पुनरागमना यजोत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ त्रैलोक्यं मंगलम गुरु त्रैलोक्यं मंगलम गुरु. यांच्यावर नमः सुंदर संतती प्राप्तरस्तु. आता त्यातलं भस्म जे आहे ते भस्म, ह्यातलं भस्म थोडस काढून काढायचं भस्म
आणि पाळलं तर चालतं. बाळाला हे भस्म लावायचं कधीच आहे नाही उदी. खाल्लं आम्ही हा? जाळवलं. फक्त ते भस्म थोडंसं हात ओला कापड करा खात नाही. हा? भस्म सोमवार आमच्या फक्त. कपाळाला जसं भस्म आहे की नाही असं थोडंसं ओलं करा हा? तरी कसं? हात थोडासा सुकवा आणि ते भस्म ती पूर्ण मुलं तुमच्या वेगळी शरीराला वेगळी. त्याच्या तिच्या बाळाच्या बाळ- अवयवांचा स्पर्श व्हावा जसं आता केलं नाही ना ना, तुम्ही बाया. न्यास. त्याला न्यास असं थोडक्यात जागृत म्हणूया हा? तर ते भस्म पूर्ण त्याच्या अंगाला लावावं आणि तुम्हालाही दोघांनी लावून घ्या हा? अगदी एक दिवस लावलं तरी भरपूर आहे हा? चालेल. मस्त का- प्यायचं तुम्ही नाही. मागाशी प्यायला लावलं वाटतं. रोज प्यायचा कसा? हो, त्यानेच करतो. हा. मगासनं करतो. मी तसलं आयुर्वेदिक करते. त्यामुळे ते करता येईल. तुम्हाला जी काही फळं जी आवडते तुमच्या नाही, आवडीनं नाही. प्रसाद म्हणून. ओटी भरायची नाही म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून. काही होत नाही. आपली बहीण चांगलीच आहे. जागेवर पडतील कोण? ज्यानं मागची जन्मात पाप केले. त्याला गाडी हा आहे करायला माणूस. करायला. काही काही तर तू म्हणून किती जाय, कोणीतरी जाय ना बी नका. ते काढायचं ना. हा, काढा काढा काढून तिथं देवाला घाला त्यांच्याकडे द्या तुम्ही घाला इथं ह्या देवत्यांना देवाला नंतर हे बसा सगळं ताई. पाण्यामध्ये विसर्जन पाण्यात सोडायचं ना बघा आपलं पानं माळ हो, आम्ही नेतो की जाताना आता. पुढे धोतर बघ. ते कुठलं ठेवायचं आहे ते पिशवीत भरून करा म्हणून. एक प्रॅक्टिस ठेवायचं. जाताना आम्ही थोडं- हॅलो हा ती येतो मला देऊन टाकतो मोबाईल. प्रसाद घ्या तुम्हाला ह्यातले तुमच्या आवडीचं केवळ खाणारा जे आवडतं अशी फळं घ्या खायला. घे तुला खायला. घेतलं तर चालतं. कुठलीही घ्या तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या आवडीचं घ्या तुम्ही तुमच्या आवडीचं घ्या तू बी घे. काय माहिती तेल कुठं आढळलं नाही. फळ पेढा प्रसाद घ्या तुम्हाला. ते आण. लग्नाकडे गेली तुम्ही. तू बी घे पेढा. प्रत्येक नारळालाच आहे ते दुसरं. आणि ते आपल्या घरची आहे दुसरी. ती मला घेतला बाळामध्ये बसतो पेढा बाळामध्ये घेतो तिला. पुण्यात. शिरा वाटर सगळ्याला पेढा चालतंय. सगळं थांबलं सोडलं. ती देतोय बालाजी. जाऊन टाक तिकडे मोबाईल. राहिली रे. दे तूच तसं चालतंय. पंचभूतीन शिरा वाटत येऊ सगळ्या नाही संपलं. पंचामृत दे पुढे. तुम्ही कॅमेरा घ्या एक व्हिडिओ शूटिंग असा मोठा मोठंच आहे की. हे जे काय एवढं आहे. हा. आयडी कॅमेरा पाहिजे सगळ्यासनी असं चालतंय. जवळ तिथला माणूस हो, इथं जवळ आला पाहिजे क्या एवढं जवळ होत नाही शूटिंग. मग आणलं. भाग लावायला. चालेल. 20-25 किलो झालं. 760 रुपये जर आहे किती? मी पुन्हा किती आहे? नाही, नको. घरी खायला 2 किलो लागते. माणूस आहे. पौष्टिक आहे म्हणतो की थोडं आहे. पौष्टिक कुठलं जाते? त्यांची साधी पद्धत मसाला कशाला एकटं घालत असते. तुम्ही करा ना. तिथं मसाल्याशिवाय चांगलं. नाही लय बाकी आहे सारखं. मी पण नाही लय होतं पाकं करून देते यायचं वेळेची करते का. तरी म्हणते लय भारी लय भारी. आलेलं सूप पेट टाकली संपली. त्याला काय लागतं? टमाटर टोमॅटो तसलं काय आपल्याला आवडत नाही. बस टेकून निवांत. बस टेकून येते मागं. पोरगी पण काय झालं त्यामुळे? पंचामृती भारी आहे. पिऊन टाका सगळे. आण कुठे ती ते दा पप्पाला दे वाटे. 1 मिनिटं राहिले म्हणून करून टाक. किती झाली? जरा वेळ थांबावं लागतंय. किती असतं? ते दूध बाहेर ठेवा तुम्ही. त्याला पाणी बघ. पाणी बसू दे चांगलं. आमच्या इथं जाऊ बाहेर. त्याला आहे ना? ती घ्यायला दिसली. ती काय? हे. ती निवड आता बाहेर राग उडणार ते. बाहेर नाही, खाली नाही. सांगते. हे उद्या. ती नाही, नाही. निवड
यायला नाही ते. किचनचं. दारला. त्याचं थोडं असं वरनवर शिंपडायचं होतं. ती गरम असेल की? अंडीला आहे की हा बरं बरं ते शंकर म्हणून तुम्हाला विचारलं होय. कारण ते उद्या. मी तर असं नाही म्हणत की कबुतरासाठी ठेवली की ते एवढं. कबूतर कशाला तिकडे औषध पक्षी येतात ना तिथे. नको